अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा यौंत प्रविश मम वाच मिमां प्रसूतां संजीवेत खिल शक्तिधर स्वराम नाम अन्या उच्च हस्त चरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्याम कमी करावास महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा ट्रबल कमी कर वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसाः गुरुं तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी मानेल संतासी रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावया सुबटा प्रसंगी प्राप्त वेळी
चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर वासनाय ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असताना या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भक्त शिरोमणी हनुमंतरायाला भक्तीचा मार्ग विचारत आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा ट्रबल कमी करतात. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. थोडासा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे. आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. हनुमंतरायांच्या कलशावर होण्यानिमित्त, मंदिराच्या कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व गावकरी मंडळी केलं. मंडळीनो, तुमच्या कार्यक्रमाचं वैभव पाहिलं, तुमच्या कार्यक्रमाचं निरीक्षण केलं, तुमच्या कार्यक्रमाचा जर सर्वे केला तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल, एक गोष्ट माझ्याही लक्षात आली असेल. महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार जर तुमच्या गावात आला आणि त्याने या मंडपाचा सर्वे केला, सर्व मंडपाचा सर्वे केला, मंदिराचा सर्वे केला, सर्व गावाचा सर्वे केला, तर कोणीही हेच सांगेल की या कार्यक्रमामध्ये 85% योगदान तरुणांचं आहे. महाराज किती? 85%. सर्व तरुण मित्रमंडळीने अगदी देखणा कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळीने केलाय, द्यावे तेवढे धन्यवाद. मी मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर मंदिरातली ऊर्जा काहीतरी आगळी वेगळी होती, पण बसणारे मंडळी एवढी काही तरुण मित्रमंडळी तिकडे बसलेले आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी थंडगार मठ्ठा तयार होतोय, बरोबर आहे का नाही? तुमच्या आणि माझ्यामध्ये मठ्ठ्याचा जास्त वेळ मी वाया घालणार नाही. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. मी दर्शनाला ज्यावेळेस आत गेलो त्यावेळेस एवढं गोड मंदिर तुम्ही सर्व मंडळींनी बांधलंय, नजर लागावं आहे. पण सर्व गावकरी मंडळीला माझी विनंती आहे, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, त्यांच्या चरणी मी माझा माथा ठेवला. एक चूक माझ्या लक्षात आली. ती चूक एवढी आहे, तुमच्या बजरंगबलीची मूर्ती एवढी सुंदर आहे, पण एक छोटीशी चूक आहे, त्याच्यामुळं ते मला काही अंतकरणाला भावलं नाही. लोक म्हणतील महाराज एवढं चांगलं मंदिर बांधलं, नेमकं चूक तरी काय आहे? एवढी चूक आहे, ज्यावेळेस मंदिरात गेलो आणि हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, फक्त हनुमंतराय माणसाशी बोलत नाही, एवढीच चूक आहे, बाकी सगळं चांगलं आहे. कैकेची धाकधूक वाढली होती, बाबा काय म्हणतात महाराज, काय म्हणतात महाराज, काहीच म्हणत नाही महाराज. मी तुमच्यासारख्या एवढ्या सोन्याच्या कार्याला जो महाराज नाव ठेवल त्याच्यासारखा पापी जगात दुसरा कोण राहील महाराज, बरोबर आहे का नाही? एवढं गोड, अरे एवढं गाव सोडून पुण्यासारख्या ठिकाणी कोणी उद्योग व्यवसायाला जाऊन प्रत्येकाने रोज मजुरी करून कष्टातून सर्व तरुण एकत्रित येऊन एवढं देखणं मंदिर तुम्ही बांधलंय, द्यावे तेवढे धन्यवाद. बसणारे मंडळी हाही प्रश्न विचारतील, महाराज गावागावात 10-10, 20-20 मंदिरं झाली, मंदिराची गरज काय आहे? मी सुद्धा चोखोबरायचं 5 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं. एक सुशिक्षित माणूस सप्त्याला आल्यानंतर त्याने सांगितलं, म्हणे महाराज एवढं मोठं मंदिर बांधण्यापेक्षा एखादं कॉलेज काढलं असतं, एखादी शाळा काढली असती तर घरही चाललं असतं, गोरगरिबाचे मुलं शिकले असते. मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. अहो म्हणलं, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक आजच्या तारखेमध्ये फक्त आणि फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात. म म्हणजे मंगलता, ती म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, या तिन्ही गोष्टी माणसाला एका ठिकाणी प्राप्त होतात. ते म्हणजे माझ्या बजरंगबलीचं मंदिर आहे. अरे असा देव सुंदर निवडलाय महाराज तुम्ही, की वा 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 वा. श्री गुरुचरण सरोज रज निज मनोकुल सुधारी. बसणारी मंडळी, हनुमंतरायाचे एकनिष्ठ भक्त व्हा. हनुमंतरायासारखा भक्त या जगामध्ये जन्माला आलेला नाही. दासत्व निकट रामचरण. भागवतामध्ये वर्णन आहे, रामायणामध्ये सुद्धा वर्णन आहे की हनुमंतरायासारखा भक्त या विश्वाच्या पाठीवर जन्माला येणार नाहीये. नाथ बाबा एक ओवी खर्च करतात रामायणात, किती गोडे पहा. निमिषार्थ तुटील वक्षण, जेन सोडी ती हरिचरण, ते वैष्णवा माझे अग्रगण्य. विको कमी कर. राया ते जान उत्तम भक्त. ही एक ओवी आहे.
ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी भगवंत सोडून दुसरं काहीच केलं नाहीये असे म्हणजे हनुमंतराय. हनुमंतराय सीता शोधण्यासाठी जंगला लंकेत निघाल्यानंतर प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक पत्न्या, मी माझ्या आईसाहेबाला कसं ओळखू? प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता तुझी सीता आईसाहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे तिथले सर्व पशुपक्षी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता तुझी सीता आईसाहेबच्या वाटिकेमध्ये असेल ना रे तिथले पशुपक्षी देवाचं चिंतन करत असतील 1, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील 2, तिकडं प्रभू रामचंद्राचा सीताई साहेब ज्या ठिकाणी आहे त्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड तू कोबराने प्रमाण खर्च केलं पहा. राम जानकी जीवन योगी आचरित ध्यान, राम राजीव झुका बाबा. राम जानकी जीवन योगी याचे निज ध्यान, राम राजीव लोचन. जे तुम्हाला येतं ते आम्हाला जमणार नाही, जे आम्हाला येतं ते तुम्हाला मरेपर्यंत जमणार नाही. राम जानकी जीवन एक आहे, एक नाही. त्यांना गाण्याचं ज्ञान दिलं पण पाठांतर असं काही सांगता येते ना. राम जानकी जीवन. मी खूप आशिक आहे बरं महाराज तुमच्या गायनाचा. किती दिवसापासून म्हणायचं या जुकाबाची भेट कधी होईल, ह्या जुकाबाची भेट कधी होईल. आज माझं नशीब उदयाला आलं. खरोखर तुमच्या गाण्याची लकप वेगळी आहे. महाराष्ट्रात सर्वच गायक आहे पण तुमचं गाणं आगळं वेगळं आहे महाराज. खूप सुंदर आहे. पण काय तुम्ही अशा वाळवंटात जन्माला आले काही कळत नाही महाराज. थोडंसं सोडा हे वाळवंट, या जर तिकडे आळंदी पुण्याला. राम जानकी जीवन. कमी कर रे आवाज, आवाज नको वाढू. राम जानकी जीवन योगी याचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितसे नाम.